आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे उमेदवार। नारायण राणे आणि विनायक राऊत यांची थेट लढत होणार, सूत्रांची माहिती। राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकरांना निवडणूक लढवण्याचे आदेश असल्याची सूत्रांची माहिती। कोकणामध्ये कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार। नारायण राणे आणि नार्वेकरांच्या लोकसभा उमेदवारीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। जेपी नड्डांनी अजित पवार आणि शिंदेना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिला। धनुष्यबाण आणि घड्याळावर लोक मतदान करणार नाहीत असं नड्डा म्हणाले। संजय राऊतांचा दावा। आंदोलनामध्ये बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही। मी हरणारा माणूस नाही, हरलो तर नाव बदलेन, जिंकूनच दाखवणार, जरांगेंचा निर्धार। उद्या अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक। खूप काही घडलंय, काय डाव आखले जात आहेत यावर सविस्तर बोलणार। सरकारने दादागिरी करू नये, उद्या सगळं काही बाहेर काढणार, जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय। नवे डाव आखण्यासाठी बरेच लोक कामाला लागलेत। डाव आखणाऱ्यांमुळे मुख्यमंत्री अडचणीत, जरांगे यांचं वक्तव्य। जालन्यामध्ये रास्ता रोको दरम्यान पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। दोपटेश्वर परिसरामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। 8 ते 10 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस। प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कुणाकडे आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाणार। जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको। सांजा इथे मुख्य चौकामध्ये रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक खोळंबली। लातूर जिल्ह्यामध्ये मराठा बांधवांचा रास्ता रोको आंदोलन। पीव्हीआर चौकामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडण्यावरून वाद। मनोज जरांगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाशिकमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको। नाशिकच्या मखमलाबाद गावामध्ये संतप्त आंदोलकांनी महामार्ग रोखला। मराठा बांधवांकडून अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। वाशिमच्या तामसी फाट्यावर जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडीचं चित्र। नांदेड हिंगोली महामार्गावर चक्काजाम। 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा। सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक रस्त्यावर। सकल मराठा समाजाकडून पुण्याच्या हिंगणगाव इथे रास्ता रोको आंदोलन। जरांगेंच्या आव्हानानंतर समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र। यावेळी पुणे सोलापूर महामार्गावर वाहनांच्या 2 किलोमीटर पर्यंत रांगा। धाराशिवच्या सांजा गावामध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको सुरू असताना आंदोलकांनी रुग्णवाहिकेला करून दिली मोकळी वाट। सोलापूरमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको। आंदोलकांनी सोलापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग रोखला। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सोलापूरच्या करमाळ्यामधील वरकुटे मूर्तीचेमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको। करमाळा कुर्डुवाडी रस्त्यावर सकल मराठा समाजाचं आंदोलन। रास्ता रोकोवेळी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मराठा आंदोलकांचं समृद्धी महामार्गावर आंदोलन। संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठा समाजाचं अहमदनगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको। जरांगेंना केलेल्या आव्हानाला मराठा समाजाकडून पाठिंबा। मनोज जरांगे यांच्या आव्हानानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन। नांदेड नागपूर, नांदेड हैदराबाद, नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग रोखले। परीक्षार्थी आणि रुग्णांना आंदोलकांकडून वाट मोकळी। जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। पैठण फाट्यावर मराठा आंदोलक एकवटले। सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी आंदोलन। मंत्री छगन भुजबळ आज मनमाड आणि येवल्याच्या दौऱ्यावर। पंकज भुजबळ यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर छगन भुजबळ यांच्या मनमाड दौऱ्याकडे लक्ष। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह इतर नेत्यांचीही उपस्थिती। तुतारी संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी, जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल। जनतेचं राज्य आणावं लागेल। चिन्हाच्या अनावरणावेळी शरद पवारांचा निर्धार। सुनेत्रा पवारांचे आजही बारामतीमध्ये विविध कार्यक्रम। भोरमध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत महिलांची कुस्ती स्पर्धा। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते सलग 3ऱ्या दिवशी भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित।
खासदार होण्याच्या 2 वर्ष आधीपासूनच मतदारसंघात दौरे करत होते सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती मतदारसंघात आज 3 ठिकाणी कार्यकर्ता मेळावा, खडकवासला, भोर आणि मुळशी तालुक्यामध्ये मेळावा। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेशही होणार। युगेंद्र पवारांकडून शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट, दिल्ली पुढे न झुकण्याचा शिवरायांचा स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज। युगेंद्र पवारांकडून पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत। राज ठाकरेंच्या डोंबिवली दौऱ्याला सुरुवात, डोंबिवलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांची बाईक रॅली। राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप। डोंबिवली मध्यवर्ती शाखेमध्ये पुस्तकांचं वितरण, विद्यार्थ्यांकडून मराठी शाळा वाचवण्याची साथ। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज कोल्हापूर दौऱ्यावर, भाजपच्या क्लस्टर दौऱ्याअंतर्गत घेणार कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा आढावा। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते देवगडमध्ये नव्या न्यायालयाच्या इमारतीचं कोनशिलेचं अनावरण। रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, नितेश राणे उपस्थित। सिंधुदुर्गामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांचा एकाच गाडीमधून प्रवास। देवगड न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिला कार्यक्रमासाठी जात असताना एकत्र प्रवास।